असंच एक शतकभर या दुर्गांवर कोणीच जात नव्हतं. पण मध्येच इसवी सन 1860च्या दशकामध्ये महात्मा फुले शिवसमाधीच्या शोधात रायगडावर जाऊन आले. तर जेम्स डग्लस, रिचर्ड टेम्पल यासारखे इंग्रज उत्सुकतेपोटी या रायगडावर जाऊन आले. हळूहळू पुन्हा एकदा मराठ्यांची पावलं या गडकोटांकडे वळू लागली. या गडकोटांकडे प्रेरणास्थान म्हणून पाहू लागली. शिवरायांचे वंशज राजर्षी शाहू महाराजांनी या दुर्गांच्या जीर्णोद्धाराचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी सिंधुदुर्गावरील शिवरायांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिरासमोर सभामंडप बांधला. या गडाच्या प्रवेशद्वाराची, त्यावरील नगारखान्याची डागडुजी केली. पन्हाळगड, विशाळगड, लाल महाल या इमारती तटबंदींचीही डागडुजी केली. शनिवार वाड्याच्या उत्खननासाठी त्यावेळी 27,000ची देणगी देऊन या वाड्याचीही डागडुजी केली. या दुर्गांची प्रवास वर्णनं प्रसिद्ध होऊ लागली. थोडीफार जागृती झाली. त्यातच इसवी सन 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला आणि ऐतिहासिक महत्वाच्या वस्तू, वास्तू त्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याची निर्मिती झाली. या खात्यानं मात्र ऐतिहासिक वास्तू जपण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी संपूर्ण भारतातील ऐतिहासिक महत्वाच्या वास्तूंची एक यादी बनवली. त्यात क्रमांक 1 वर होती ताजमहाल सारखी एक कबर, मग अकबराची कबर, मग विजापूरचा गोल घुमट, मग औरंगजेबाचा बीबीचा मकबरा. या कबरी झाल्यानंतर या यादीत समावेश झाला खजुराहो, कोणार्क यासारख्या मंदिरांचा आणि मग शेवटी महाराष्ट्रातील शिवरायांचे रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असे मोजकेच किल्ले. पण असं होऊनही महाराष्ट्रातील सारे दुर्ग या संरक्षण यादीत समाविष्ट झाले नाहीत. यासाठी इसवी सन 1962 मध्ये महाराष्ट्र शासनानं राज्य पुरातत्व खात्याची निर्मिती केली. केंद्रीय पुरातत्व खात्याच्या यादीतून सुटलेल्या सर्व ऐतिहासिक महत्वाच्या वास्तू या राज्य सरकारच्या खात्यानं संरक्षित कराव्यात, त्यांचं संवर्धन करावं अशी अपेक्षा ठेवून हे खातं निर्माण झालं. राज्य पुरातत्व खात्याची स्थापना झाली खरी, पण गेल्या 50 वर्षांमध्ये या खात्याने फक्त 30च दुर्ग आपल्या संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये घेतली. महाराष्ट्रात किल्ले आहेत 550च्या वर, पण अजूनही अजिंक्यतारा, प्रतापगड, पुरंदर, सज्जनगड, गगनगड, पावनगड असे अनेक दुर्ग संरक्षित स्मारकांच्या यादीमध्ये येणे बाकी आहेत. खरं तर या दुर्गांना फार मोठ्या प्रमाणात निधी देण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीवरच्या बांधकामापेक्षा या दुर्गांवर बांधकाम करणे खूप खर्चिक पडते. गड पायथ्यापासून सिमेंटची पोती असतील, वाळू असेल, खडी असेल, हे सगळं खालून वाहून न्यावं लागतं आणि त्याच्यामुळं हा खर्च जमिनीवर बांधकामापेक्षा 10 पट येतो. या सर्व अनास्थेमुळं गडांना, बुरुजांना तडे जाऊन ते कोसळत आहेत. तर गडाच्या तटबंदीला जागोजागी खिंडार पडली आहेत. गडावरील इमारती तर नष्ट होऊन तिथं आता फक्त मातीचे ढिगारेच राहिले आहेत. पाणी म्हणजे जीवन या हेतून प्रत्येक गडावर शिवरायांनी पाण्याची टाकी, तलाव, विहीर तयार केल्या होत्या. किल्ल्यावरील पाणी साठ्याची योग्य देखभाल होत नसल्यामुळं आज त्या अस्वच्छ झालेल्या आहेत. तर काही टाकी आणि तलाव हिरवेगार झाले आहेत. तर काही तलावात गळतीमुळं पाणीच साठत नाही. शासनाकडून दुर्गांची अनावस्था सुरू आहे. तर गडकोटांवर जाणारे काही महाभाग या पवित्र स्थळाचा उपयोग मद्यपान करून धिंगाणा घालण्यासाठी करतायत. आरडाओरडा, आचकट विचकट नाचणं अशा गोष्टी करून या शांत ठिकाणांची शांतता भंग करतायत. शेकडो दुर्ग बांधणाऱ्या शिवरायांनी कुठंही आपलं नाव कोरून ठेवलं नाही. तर काही तासांसाठी दुर्गावर येणाऱ्या या व्यक्तींनी दुर्गांच्या तटबंदी आणि दरवाजांवर आपली नावं लिहून ठेवलेली आहेत. पण असं असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रातील काही मोजकेच शिवभक्त, गडप्रेमी आपल्या कुवतीनुसार गडकोटांवर जाऊन तटबंदी, दरवाजा अशा ठिकाणी वाढलेली झाडे झुडपं तोडणं, ती स्वच्छ करणं, गडावरील प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणं, पाण्याची टाकी स्वच्छ